नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे। आज आपण अख्ख्या मुगाची उसळ बनवणार आहोत। मूग न भिजत टाकता डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून आपण उसळ बनवणार आहोत। त्यासाठी मी मूग 10 ते 15 मिनिटं आधी भिजत टाकले होते आणि स्वच्छ धुवून घेतले आहे। मूग शिजवतानाच आपण त्यामध्ये मीठ टाकून द्यायचं, म्हणजे पटकन शिजून जातात। मूग आपले छान शिजले आहेत। आता आपण फोडणी देऊन घेऊ भाजीला। मुगाच्या भाजीसाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी खोबरं घेतले, कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा, तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। कांदा आणि टोमॅटो करपला गेला आहे, त्यामध्ये मी आता मसाला टाकते। मसाला आपल्याला 2 मिनिटं करपू द्यायचा आणि मग आपण टाकून घेऊ। मूग शिजलेले असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ उकळू नाही द्यायची। लगेच आपली 2 मिनिटात भाजी उकळली की गॅस बंद करून द्यायचा आहे आणि छान कलर येतो भाजीला आणि खूप छान टेस्ट लागते।